श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 20 फेब्रुवारी 2024 रोजी जया एकादशी आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जया एकादशीचे महत्त्व काय आहे आणि या जया एकादशीला आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीयेत, त्याचप्रमाणे कोणते साधे सोपे उपाय आपल्याला जया एकादशीला करायचे आहेत जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर आणि समाधान हे कायम टिकून राहील. आणि उद्या जया एकादशीला आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची कोणती सेवाही करायची आहे याबद्दल आपण संपूर्ण माहितीही घेणार आहोत. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशी महिन्यातून दोनदाही येत असते. एकदा कृष्ण पक्षात आणि दुसऱ्यांदा शुक्ल पक्षात. कृष्ण पक्षातील एकादशी पौर्णिमेनंतर येते आणि शुक्ल पक्षातील एकादशी ही अमावस्येनंतर येत असते. उद्याची एकादशी ही जया एकादशी आहे आणि ही एकादशी शास्त्रामध्ये अत्यंत फलदायी असल्याचं सांगितलं जातं. एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंचे व्रत आपण करत असतो. जया एकादशीचे व्रत हे गृहस्थ असलेले आणि गृहस्थ नसलेले असे दोघेही करू शकतात. एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने अनेक पटींनी पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असते. त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. आणि त्याचप्रमाणे जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातून सर्व नकारात्मक शक्ती ही दूर होते आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो. या जया एकादशीला भूमी एकादशी किंवा भीष्म एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या या एकादशीला जया एकादशी असं आपण म्हणत असतो. सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी जया एकादशीचं व्रत हे करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मानुसार माघ महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि पुण्याचा मानला गेला आहे आणि या माघ महिन्यामध्ये येणारी ही जया एकादशी सुद्धा तितकीच विशेष आणि महत्त्वाची आहे. आणि आपल्या हिंदू धर्मानुसार जी व्यक्ती हे जया एकादशीचं व्रत करेल त्या व्यक्तीला सुख सौभाग्याची प्राप्ती होते. आणि तसंच जी व्यक्ती अगदी भक्तिभावाने हे जया एकादशीचं व्रत करेल त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त हा होत असतो. असं सुद्धा म्हटलं जातं की हे जया एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला भूत आणि भय इत्यादीपासून मुक्तीही मिळत असते. असं हे जया एकादशीचे महत्त्व आहे. तर आपल्याला उद्या जया एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गोष्टी या करायच्या नाहीयेत याबद्दलच आता आपण बघूया. तर एकादशीला आपल्याला चुकूनही तांदळाचे सेवन हे करायचे नाहीये. तांदूळ हा आपल्याला एकादशीच्या दिवशी खायचा नाहीये. एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्ती तर काही तांदूळ हा खाणार नाही, पण आपल्या घरामध्ये जे काही इतर सदस्य आहेत त्या इतर सदस्यांना सुद्धा आपल्याला तांदूळ शिजवून त्याचा भात किंवा खिचडी करून त्यांना चुकूनही एकादशीच्या दिवशी आपल्याला खायला हा द्यायचा नाहीये. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपल्याला उशिरापर्यंत झोपूनही राहायचे नाहीये. सकाळी लवकर उठायचे आहे. तसंच एकादशीच्या दिवशी तुळशीला सुद्धा आपल्याला चुकूनही स्पर्श हा करायचा नाहीये आणि चुकूनही तुळशीची पानंही आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीयेत. एकादशीला तुळशी मातेचे सुद्धा व्रत हे असते, म्हणून आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करायचा नाहीये. एकादशीला तुळशी मातेला स्पर्श करणं आणि तुळशीची पानं तोडणं या दोन्ही गोष्टी या निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. आणि म्हणूनच आपल्याला उद्या पूजेसाठी जी काही तुळशीची पानं ही लागणार आहेत ती आपण आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशीच संध्याकाळी 6 वाजेच्या आधी तोडून घ्यायची आहेत. एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार हा करायचा नाहीये. त्याचप्रमाणे एकादशीला मद्य आणि मादक पदार्थांपासून सुद्धा दूर राहायचे आहे. एकादशीला कोणाशीही आपल्याला भांडायचे नाहीये. कोणाशीही वादविवाद हा करायचा नाहीये. कोणालाही शिवीगाळही करायची नाहीये. तर या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीयेत. तर जया एकादशीला आपल्याला श्रीहरी विष्णूंची कोणती सेवा करायची आहे, पूजा कशी करायची आहे हेच आता आपण बघूया. जया एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला भगवान विष्णूंचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघराची सगळी स्वच्छता करायची आहे आणि देवपूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जी काही बाळकृष्णांची मूर्ती आहे त्या मूर्तीला आपल्याला पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक हा करायचा आहे. आणि त्यानंतर त्या मूर्तीची आपल्याला विधिवत स्थापना करायची आहे आणि पंचोपचार पद्धतीने पूजाही करायची आहे. त्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे आणि तसंच पिवळी फुलंही आपल्याला अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर धूपदीप हे ओवाळायचं आहे आणि पिवळ्या फळांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. आणि त्यानंतर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आहे ते पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचे आपल्याला एक वेळा पठण करायचे आहे. आणि तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा आपल्याला
आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। आणि त्याचप्रमाणे विष्णू गायत्री मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप हा तुम्ही करू शकता। आणि इतर दिवस जरी नाही शक्य झालं तरी निदान एकादशीला तरी आपल्याला देवासमोर दिवा लावताना तो गाईच्या तुपाचाच लावायचा आहे। आता आपण बघूया की एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणते साधे सोपे उपाय हे करायचे आहे, जेणेकरून भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर सदैव कृपाही राहील। तर जया एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान केल्यानंतर प्रथम आपल्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंचे आवाहन करायचे आहे। यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा हे करत असतात। त्याचप्रमाणे जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही पूजा आपल्याला करायची आहे। असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होते आणि भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात धनधान्याची कमतरताही कधीच भासत नाही। आणि म्हणूनच विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यानंतर आपल्याला एक वेळा श्री सूक्ताचं सुद्धा पठण हे जरूर करायचं आहे। त्याचप्रमाणे जया एकादशीच्या दिवशी जगाचे पालन करता श्री हरी विष्णू यांना आपल्याला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळ्या फुलांचा हार, पिवळी मिठाई, त्याचप्रमाणे पिवळे फळं हे अर्पण करायचं आहे। पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाच्याच वस्तू या भगवान विष्णूंना अर्पण या करायच्या आहेत। त्याचप्रमाणे जया एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्यावर राहावी याकरता पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल हे अर्पण करायचे आहे। पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला आपल्याला सकाळी जल हे अर्पण करायचे आहे। आणि त्याचप्रमाणे या झाडाजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा ही जरूर करायची आहे। त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न हे आपल्याला चुकूनही खायचे नाहीये। भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय असलेली गाय हिची सुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी पूजा ही करायची आहे आणि गायीला आपल्याला चारा हा खाऊ घालायचा आहे। तसंच एकादशीला गरजूंना आपल्याला यथाशक्ती दान सुद्धा करायचं आहे। तर याप्रमाणे अगदी छोटे आणि सहज सोपे असे हे जे उपाय आहेत ते जर आपण एकादशीला केले तर भगवान विष्णूंची तर कृपा आपल्यावर होतेच, त्याचप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न ही राहत असते आणि आपल्या पितरांचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। आणि म्हणूनच जरी तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल किंवा नसाल तरी हे जे साधे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले आहे ते तर तुम्ही नक्कीच करा। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही बघितली आहे की जया एकादशीचे काय महत्त्व आहे आणि या एकादशीला आपल्याला कोणत्या गोष्टी या चुकूनही करायच्या नाहीयेत आणि तसंच एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंची पूजा सेवा ही कशी करायची आहे आणि कोणते सहज सोपे साधे उपाय आपल्याला एकादशीला करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती ही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।